नमस्कार, मी पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दीप अमावस्या स्पेशल पेरूची बर्फी, पिकलेल्या पेरूपासून बनवलेली ही बर्फी साखर वेलचीच्या स्वादात परिपूर्ण आहे। तर श्रावण महिन्यात उपवासासाठी किंवा सणाच्या दिवशी नैवेद्यासाठी पटकन आणि झटपट अशी बर्फी आकर्षक दिसते आणि चवीलाही खूप छान अशी लागते। तसेच घरातील मुले आणि मोठ्यांना आवडणारी ही मिठाई एकदा नक्की करून पहा। चला तर मग आज आपण पेरूची बर्फी रेसिपी सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण 2 मीडियम साईजचे पेरू पिकलेले घेतले आहेत। पेरू जास्त पिकलेले नाही आहेत, मीडियम साईजने पिकलेले आहेत। तर आपण हे पेरू आपण सोलून घेऊया, कारण पेरूची साल तुरट असल्यामुळे तर आपण हे दोन्ही पेरू सोलून घेतले आहेत। साल बाजूला ठेवून कट करून घेऊया। तर इथे पाहू शकता हलकासा गुलाबी रंगाचा मीडियम साईजने पिकलेले दोन्ही पेरू आपण कट करून घेतले आहेत। आता एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया। याची बारीक पेस्ट तयार करून घेण्यासाठी आपण अर्धा कप पाणी यामध्ये ॲड करून मिक्सरला फिरवून ही पेस्ट तयार करून घेतली आहे। तर आता ही गाळून घेण्यासाठी एक बाउल घेऊन गाळणीमध्ये पेस्ट ओतली आहे। आता अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता पेरूतल्या बिया आहेत त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत, त्यामुळे आपण ह्या गाळणीमधून बाजूला काढून घेतल्या आहेत। पेस्ट तयार आहे, साईडला ठेवून देऊया। तसेच आपण गॅस ऑन करून एक जाड बुडाचा पॅन घेतला आहे। गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप आणि 1 वाटी रवा घेतला आहे। तर रवा मी बारीक घेतला आहे। तर हा 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा कप जेवढा रवा घेतला आहे त्याच्या अर्धा कप इथे मी खोबरा घेतला आहे। तर हे डेसिनेट कोकोनट आहे। तुम्ही जर डेसिनेट कोकोनट नाही घेतलं तर घरचं आपलं ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता। तसेच आपण इथे जी पेस्ट तयार केलेली आहे पेरूची ती ह्यामध्ये मिक्स करून एकत्रित परतून घेऊया। संपूर्ण एकत्रित मिक्स करून घेऊया। आपलं मिश्रण तुम्ही पाहू शकता पॅनमध्ये घट्ट झालं आहे। आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होऊन पॅन आपल्याला सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तरी कमीत कमी 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पॅनमध्ये एकत्रित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तसेच आपण जेवढा 1 वाटी बारीक रवा घेतला होता त्याच्याच मापाने आपण 1 वाटी इथे पिठी साखर घेतली आहे। पिठी साखरऐवजी तुम्ही साखर इथे वापरू शकता। मिक्सरला फिरवून घेऊन तसेच इथे 2 चमचे मी मिल्क पावडर आणि 1 छोटा चमचा वेलची पावडर घेतली आहे। संपूर्ण एकत्रित आपण मिश्रणामध्ये मिक्स करूया। तर मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपलं मिश्रण चांगलं घट्टसर झालं आहे। आता आपण यामध्ये हिरवा कलरचा फूड कलर वापरला आहे। इथे ऑप्शनल आहे हा फूड कलर। मी इथे फूड कलर पेरू हिरवा असतो त्यामुळे इथे वापरला आहे। तसेच मला मिश्रण थोडं घट्ट वाटलं होतं त्यामुळे मी इथे 1 चमचा साजूक तूप अजून मिश्रणामध्ये 1 ते 2 मिनिटं परत एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही ॲड करू शकता। तर मी इथे सीड्स ॲड केले आहेत। तर ते व्यवस्थित एकत्रित मिक्स करून आपण पाहू शकता इथे आपली बर्फीचं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे। आता आपण हे साईडला गॅस बंद करून ठेवूया। तसेच एक प्लेट घेतली आहे। प्लेटला थोडंसं तूप लावून घेतल्यानंतर हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। संपूर्ण बाजूने पसरवून प्लेटच्या आपण 5 मिनिटं थंड झाल्यानंतर सुरीला थोडं तेल तूप लावून कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या शेपने आवडेल त्या शेपने तुम्ही कट करून घेऊ शकता। तर इथे मी चौकट शेपने कट करून घेतले आहेत। पूर्ण बर्फ्या एकत्रित कट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी आकर्षक दिसतात ह्या वड्या आणि दिसण्यापेक्षा खाण्याला देखील खूप स्वादिष्ट अशा पेरूच्या टेस्टच्या छान अशा लागतात। तर तुम्हाला ही रेसिपी इतर सणाच्या दिवशी तसेच नैवेद्यासाठी झटपट होणारी मिठाईसारखी घरच्या घरी स्वादिष्ट पेरूची बर्फी एकदा नक्की ट्राय करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।